देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत. सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत. सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत. रिजेक्टेड माल आहे. आता त्याला तुम्ही महत्त्व देता, आम्ही देत नाही. मित्रहो, आता आपण ऐकलं, हे आहेत महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान आणि कार्यतत्पर असे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचे पंतप्रधान होणाऱ्या नेत्यांमध्ये जी काही शर्यत असेल त्या शर्यतीतले सगळ्यात अग्रणी असलेले हे नेते आहेत. ते कुठल्याही क्षणी दिल्लीत जाऊन पंतप्रधान होऊ शकतात, इतकी त्यांची हातोटी, इतका त्यांचा अनुभव आणि इतका त्यांचा अभ्यास आहे. पण याच देवेंद्र फडणवीसांनी ज्या राहुल गांधी यांना रिजेक्टेड ठरवलेलं आहे, त्याच राहुल गांधी यांच्या काँग्रेसमुळे गेल्या 12 वर्षात पहिल्यांदा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपला किंवा NDAला पराभवाची चव चाखावी लागलेली आहे संसदीय पद्धतीमध्ये आणि कार्यप्रणालीमध्ये. याच काँग्रेसला रिजेक्टेड ठरवण्याचा किंवा राहुल गांधींना पप्पू ठरवण्याचा एक नवा कार्यक्रम पंतप्रधानांच्या विधानानंतर देशभरातल्या भाजपच्या नेत्यांनी सुरू केलेला आहे. पण खरंच काँग्रेस रिजेक्टेड होऊ शकते का? काँग्रेस जर रिजेक्टेड होऊ शकते तर भाजप इतकं देदीप्यमान यश मिळवणारा पक्ष आहे का, असा प्रश्न पडणारी स्थिती आपल्याला आत्ता राष्ट्रीय पातळीवर दिसते. काय आहे हा सगळा गुंतागुंतीचा मामला, मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक आवाहन केलं. पुढील वर्षभरात कोणत्याही कार्यक्रमासाठी कृपया सोनं खरेदी करू नका, तेल जपून वापरा, वर्क फ्रॉम होम करा, असं बरंच काही सांगितलंय. संक्षिप्त स्वरूपात पंतप्रधान काय म्हणतायत ते आधी आपण बघूया. साथियों, गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है. एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था, तो लोग देश हित में सोना दान दे देते थे. आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे. विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा. आता आपण पाहिलं, या पंतप्रधानांच्या विधानाचा राहुल गांधी यांनी समाचार घेतला आणि राहुल गांधी यांनी एक्स पोस्टवरून असं म्हटलेलं आहे की ही जी काही यादी दिलेली आहे पंतप्रधानांनी, ती काय करू नका आणि काय करा याच्यापेक्षा ती अपयशाची यादी आहे. या एक्स पोस्ट नंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेताना त्यांना रिजेक्टेड माल असं ठरवलेलं आहे. आता देवेंद्र फडणवीसांनी ज्या राहुल गांधींना रिजेक्टेड माल ठरवलेला आहे, त्याच राहुल गांधींचा पक्ष काँग्रेस हा येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांची आणि त्यांचे करते धरते असलेल्या नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी ठरू शकते. का तर तामिळनाडूमध्ये जे सत्तांतर झालेलं आहे, त्या सत्तांतराचा जर आपण विचार केला तर तमिळगा वेत्री कळगम म्हणजे TVKला जे यश मिळालेलं होतं विजय थलपती यांना, त्या बहुमताच्या आकड्यापासून विजय थलपती हे फक्त 10 आमदारांच्या उणिवेमध्ये होते. त्यांना 10 आमदार कमी पडत होते. आता हे 10 आमदार कमी पडत असताना जर सत्तेचा गुंता सोडवायचा असेल तर काँग्रेसने जितक्या झटपट या विजय थलपती यांना
पाठिंबा देऊन सत्ता स्थापनेसाठी उद्युक्त केलेला आहे. आता काँग्रेसचा जर आपण विचार केला तर काँग्रेस आणि DMK म्हणजे इथला जो सत्ताधारी पक्ष होता स्टॅलिन यांचा गेली 20 वर्षांची युती होती. जसं आपल्याकडे आठवतं तुम्हाला 2019ला भाजप आणि शिवसेनेची जी 25 वर्षाची युती होती ती उद्धव ठाकरेंनी कशी तोडून मोडून टाकली. अगदी तसंच 20 वर्षाची DMK बरोबरची युती ही काँग्रेसनं तोडून टाकली आणि त्यांनी TVKला साथ दिली. TVKने आता सत्ता बनवलेली आहे. आता इथे जे दोन पक्ष आहेत DMK आणि AIDMK या दोघांनी पण एकत्र येऊन सत्ता बनवावी असे प्रयत्न दिल्लीतून सुरू झाले होते. त्याला माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सुद्धा थोडासा प्रतिसाद दिलेला होता. पण हे लक्षात येताच काँग्रेसने काय केलं की TVKला पाठिंबा दिला आणि विजय यांना मुख्यमंत्री व्हायला उद्युक्त केलं किंवा त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं. मुख्यमंत्री झाल्याबरोबर विजय थलपती यांनी काय सांगितलं की पॉवर सेंटर म्हणून दुसरं कोणी नसणार, निर्णयाची संपूर्ण सगळी प्रक्रिया ही मीच राबवणार आहे. आता हे विजय थलपती का म्हणालेत? त्यांना काँग्रेसला हे सांगायचं आहे का की मीच किंग आहे, तुम्ही काही मला किंग मेकरच्या भूमिकेत नेऊ शकत नाही? तर तो मुद्दा वेगळा आहे, त्यावर आपण वेगळ्या पद्धतीत बोलणार आहोत. पण आत्ता ज्या पद्धतीत विजय थलपतीला मोठं करताना किंवा मुख्यमंत्री करताना काँग्रेसने जी खेळी केलेली आहे या खेळीचं कौतुक करावं लागेल. काँग्रेस हे जे प्रयत्न करतंय ते यशस्वी होऊ शकतात का? तर हो सुद्धा आणि नाही सुद्धा. कसं ते आपण बघूया. आता जर दक्षिणेचा विचार केला तर कर्नाटकाचा जर आपण विचार केला, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेकडच्या राज्यांवर काँग्रेस काही फक्त लोकसभा जिंकू शकणार नाही आहे. त्यांना जो खऱ्याखुऱ्या अर्थानं प्रभाव टाकायचा आहे तो हिंदी भाषिक पट्ट्यामधल्या राज्यांमध्ये टाकायचा आहे. कारण ही मोठी राज्य आहेत. मग उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, या राज्यांमध्ये काँग्रेसचा जो काही जनाधार आहे तो खालावलेला आहे. पण काँग्रेसचा जनाधार खालावलेला आहे म्हणून लोकसभेच्या विजयाची हॅट्रिक करणाऱ्या भाजपला प्रचंड मोठा जनाधार मिळाला आहे का? तर मुळीच नाही. 400 पारचा नारा देणारा भाजप आणि त्याची NDA ही 240 पर्यंतच अडकलेली होती किंवा भाजपला 240 जागाच मिळालेल्या होत्या आणि त्याला इतर जो काय आपण विचार केला तर त्यानुसार त्यांची जी स्थिती होती ती स्थिती जर आपण पाहिली तर ती काही थेट एकट्याच्या बहुमतापर्यंत ते गेलेले नाही आहेत. म्हणजे 40% इतकंच यश भाजपला देशभरात मिळालेलं आहे. नुकतंच जे लोकसभेमध्ये महिला आरक्षण आणि मतदार पुनर्रचनेचं जे काय बिल आलं होतं हे बिल पास होऊ शकलं नाही. याला कारण काय? तर याला कारण काँग्रेस आणि काँग्रेसबरोबरची इंडिया आघाडी. या इंडिया आघाडीमध्ये कोण आहे? तर तृणमूल काँग्रेस आहे, आम आदमी पार्टी आहे, उभाटा शिवसेना आहे, त्याचप्रमाणे DMK आहे. हे जे काही पक्ष आहेत या पक्षांचा, समाजवादी पक्ष आहे, या पक्षांचा जर आपण विचार केला तर या पक्षांमधली जी काही एकी आहे ती एकी या मागच्या वेळेला दिसून आली. पण आता ती दिसून येईल का? तर ती दिसून येण्याची शक्यता कमी दिसते. याचं कारण असं आहे की तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनीच मागच्या वेळेला खोडा घातला होता. आता त्यांना कळलं असेल की इंडिया आघाडी म्हणून एकत्र राहण्याची किंमत ही किती मोठी असू शकते. जर आपण पाहिलं तर या संपूर्ण मागच्या लोकसभेमध्ये एकूण तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचा जर आपण विचार केला तर 81 जागा आहेत लोकसभेच्या. त्यापैकीच्या 69 जागा ज्या आहेत या इंडिया आघाडीने जिंकलेल्या आहेत. आणि गमतीचा भाग बघा, या जागांमध्ये एकट्या तृणमूल काँग्रेसच्या 29 जागा 2024ला निवडून आलेल्या आहेत. मागच्या वेळेला किती आल्या होत्या? 2019ला 22 जागा आल्या होत्या. आता 29 जागा आलेल्या आहेत. म्हणजे तृणमूल काँग्रेस असेल किंवा इतर जे सगळे हे विरोधी पक्ष आहेत भाजपचे, यांनी एकत्र राहणं ही इंडिया आघाडीची गरज आहे. आणि भाजपची गरज काय आहे की यांनी कोणीच एकत्र येऊ नये, हे सगळे विखुरलेले राहावे यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे भाजप काय करत आहे तर या आघाडीचा कणा कोण आहे? काँग्रेस आहे. त्या काँग्रेसचा सगळ्यात मोठा नेता कोण आहे? राहुल गांधी आहे. राहुल गांधींना पप्पू ठरवा, राहुल गांधींना रिजेक्टेड करा, राहुल गांधींना बिनकामाचा ठरवा. ते केलं की इंडिया आघाडी विचलित होते, विस्कटली जाते आणि मग यातला कोणताच नेता या
इंडिया आघाडीला मानेनासा होतो, त्याच्या प्रमुखांना दाद देईनासा होतो. आणि देवेंद्र फडणवीस जे काही करतायत किंवा आज त्यांनी रिजेक्टेड माल हा शब्द त्यांनी जरी उच्चारला असला, तो त्यांनी पटकन ओघाने उच्चारलेला असला, हे जरी खरं असलं तरी त्या शब्दामागची खोली ही समजून घेण्या इतकी आहे. आणि ती खोली इतक्यासाठीच आहे किंवा तो शब्द इतक्यासाठीच उच्चारलेला आहे, राहुल गांधींनाच रिजेक्टेड करा की त्या संपूर्ण इंडिया आघाडीला एकत्र ठेवणारा जो काही एक धागा आहे किंवा एक कणा आहे तोच निष्क्रिय निष्काम झाला की मग भाजपला संपूर्ण देशात आपले हात पाय नीट पसरता येतात. आणि यासाठीच पंतप्रधानांनी काल जे काही म्हटलं त्याच्यावर राहुल गांधींनी केलेल्या टीकेला समाचार घेताना राहुल गांधींना रिजेक्टेड ठरविण्यामागे भाजपची एक खूप मोठी रणनीती आहे. आता विजय थलपती यांनी जे काही केलेलं आहे, त्यांनी तिथे जी काही सत्ता बनवलेली आहे त्या सत्तेचा जर आपण विचार केला तर अशाच पद्धतीत जे काही विरोधक आहेत त्यांना कुठे कुठे सत्ता मिळते ही इंडिया आघाडीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण ज्या वेळेला विरोधक सत्तेसाठी प्रयत्न करतील त्यावेळेला त्यांच्या नेत्यांना केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून अडकवणं, त्या इंडिया आघाडीचं नेतृत्व करणाऱ्यांना निष्काम करणं हे आता भाजपचं काम ठरलेलं आहे, ते त्यांचं मिशन आहे. आणि हे जर मिशन सहजासहजी साध्य झालं तर मग आता आहे ती लोकसभेची जी काही संख्याबळाची संख्या आहे ती किंवा जर भविष्यात वाढली तर या कोणत्याही संख्येला भाजप मात देऊ शकेल इतकं भाजपचं सोपं सूत्र आहे. आणि त्यासाठीच राहुल गांधी यांना रिजेक्टेड ठरवण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या हुशार नेत्याकडून केला जातो आहे. हा प्रयत्न हा काही अगदी उत्स्फूर्तपणे घडलेला नाही आहे, त्यामागे एक मोठं षडयंत्र आहे. हे षडयंत्र किंवा ही रणनीती समजण्याची अक्कल मी म्हणणार नाही, पण हुशारी जर विरोधकांनी दाखवली नाही तर मात्र येणाऱ्या काळामध्ये इंडिया आघाडी फार काही करू शकेल असं दिसत नाही आहे. पुढे जर आपण पाहिलं तर येणाऱ्या काही राज्यांमधल्या निवडणुका आणि त्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस आणि त्यांच्याबरोबर असलेली इंडिया आघाडी ही निष्काम ठरवणं हे फडणवीस आणि मोदींसारख्या हुशार नेत्याचं काम आहे. आणि त्या कामाला ते लागलेले आहेत. या कामाच्या अनुषंगाने आपण या भाजपच्या जाळ्यात किती अडकायचं हे इंडिया आघाडीतल्या पक्षांनी ठरवणं हे आता त्यांच्यासमोरचं एक सगळ्यात मोठं टास्क आहे. आपल्याला काय वाटतंय की सलग 3 लोकसभा जिंकणारा भाजप 40% जास्त मतं मिळवू शकलेला नाही आहे. आणि फक्त दक्षिणेकडचा जर आपण विचार केला तर तिथेच यश मिळवणारा काँग्रेस हा देशभरात पसरण्यासाठी काँग्रेसला अजून खूप मोठ्या कामाची आणि खूप मोठ्या जनसमर्थनाची गरज आहे. ते जनसमर्थन राहुल गांधी यांचं नेतृत्व देऊ शकेल का? राहुल गांधी जे मुद्दे उपस्थित करतायत ते मुद्दे खोडून काढणं मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या भाजपला का शक्य होत नाही आहे? आपल्याला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतंय या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण आपली मतं आवर्जून कळवा. धन्यवाद.